बिबट्याच्या भीतीचं सावट आपण उत्तर पुण्यातील मंचरमधील निवडणुकीच्या प्रचारावर पाहिलं आणि या बिबट्याच्या दहशतीमुळे अंधार पडण्यापूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान आता उमेदवारांसमोर होतं। तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसारख्या दिग्गज नेत्यांना सुद्धा सभेला गर्दी हवी म्हणून दिवसा सभा घेण्याची वेळ आली। आता या प्रचाराप्रमाणे आजच्या मतदानावर सुद्धा बिबट्याच्या दहशतीचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या सकाळ सकाळ सुद्धा दबा धरून नसतो। मतदानाला बाहेर पडल्यावर हा बिबट्या आपल्यावर हल्ला करतो की काय अशी भीती या मतदारांमध्ये असणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्र ओस पडण्याची किंवा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। दुसरीकडे उमेदवार या मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी कंबर कसताना पाहायला मिळतील। बिबट प्रवण क्षेत्रातील मतदान केंद्रांवर पुढारी न्यूजची टीम दाखल झालेली आहे। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। तुषार, काय शक्यता वाटते? मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होईल, मतदान केंद्र ओस पडलेली पाहायला मिळतील का? खरं तर अनेक ठिकाणी आतापासून मतदार पोहोचायला सुरुवात झाली, इकडे काय परिस्थिती आहे? नक्कीच विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यामधील मंचर नगरपंचायतीच्या परिसरामध्ये मी आहे आणि मंचर जो परिसर आहे, मंचर आंबेगाव तालुक्यातील ही जी मंचर नगरपंचायत आहे या नगरपंचायतीमध्ये प्रथमच खरं तर मतदान होतंय। मोठ्या उत्साहामध्ये खरं तर या मतदानाला सुरुवात होणं अपेक्षित आहे। मात्र जर आपण या परिसरात पाहिलं तर बिबट्याची मोठी दहशत संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला येते। त्यामुळे कुठेतरी या मतदान सकाळच्या ज्या टप्प्यात आहेत ते उशीर होताना पाहायला मिळतील। हा जो रस्ता आपण पाहतोय याच रस्त्याने अनेक मुलं खरं तर नेहमी शाळेमध्ये वाट तुडवत येत असतात। आता याच रस्त्याने अनेक नागरिक हे मतदानासाठी या शाळेकडे वाटा तुडवत हे पुढे येताना एकंदरीत पाहायला मिळणार आहे आणि ते या मतदान केंद्रांवरती पोहोचणार आहे। संपूर्ण ही जी मतदान केंद्र आहेत ही ऊसाच्या दाट शेतीमध्ये वसल्याची एकंदरीत पाहायला मिळतात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सकाळीच्या सत्रामध्ये मतदान जो टक्का आहे तो कुठेतरी घटताना दिसून येईल। जरी प्रथमच नगरपंचायतीसाठी मतदान होत असलं तरी या ठिकाणी बिबट्याची जी दहशत आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल आणि शिरूर असेल या चारही तालुक्यांमध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे आणि बिबट्याच्या मोठ्या दहशतीमुळे या ठिकाणी हा मतदानाच्या टक्क्यावरती कुठेतरी मतदानाचा टक्का कुठेतरी घसरताना दिसून येईल। दुपारच्या टप्प्यामध्ये मात्र मतदान मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल। या उत्तर पुणे जिल्ह्याच्या लढतींकडे जर आपण पाहिलं तर महायुतीतील तीनही पक्ष आमने सामने आहेत आणि त्यामुळे या लढतीला विशेष महत्त्व आहे। या मंचर या परिसरातील या ठिकाणची जर लढत आपण पाहिली तर माजी मंत्री राहिलेले आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांची खरं तर प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेकडून जुन्नरचे जे आमदार आहेत शरद सोनवणे यांची प्रतिष्ठा पणाला आहेत। अजित पवारांची सभा झाली, त्यानंतर एकनाथ शिंदेच्या सभा झाल्या। या दोन्ही सभा ज्यावेळेस या परिसरामध्ये झाल्या त्या दुपारी घेण्यात आल्या, कारण संध्याकाळी किंवा सकाळी लवकर सभा न घेण्याचं कारण असं होतं की बिबट्याची या परिसरामध्ये असणारी मोठी दहशत आणि बिबट्यामुळे या परिसरातील ज्या 57 पेक्षा अधिक नागरिकांचे जे प्राण गेलेत त्यामुळे या परिसरात जी दहशत आहे त्यावरती हा जो टक्का आहे तो या परिसरामधला थांबू शकतो किंवा सकाळच्या टप्प्यात कमी होऊ शकतो। मात्र दुपारच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मतदारांकडून मतदान करून घेणं हे खरं तर कार्यकर्त्यांसाठी जिकरीचं राहणार आहे। बरं तुषार, कशा प्रकारे मतदान होतंय, कशा प्रकारे उमेदवार मतदारांकडून मतदान करून घेत आहेत, कशा प्रकारे हे सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते कशा प्रकारे यासाठी काम करतायत, हे सगळे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।